सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाले तरी कशा? ना आमदारकी ना निवडणुकीत प्रत्यक्षात यश, मग पदावर कशा? 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे अचानक रिक्त झालं. त्यामुळे कार्यरत उपमुख्यमंत्र्याचे असे अचानक निधन झाल्यास व त्या पक्षाने आपला नेता निवडल्यास राज्यपालांना त्या नेत्याची नियुक्ती त्या रिक्त झालेल्या पदावर करावी लागते. असे घडत असताना तो नेता कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो, मात्र त्याने पुढील 6 महिन्यात कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व घेणं गरजेचं असतं, अन्यथा ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पद संपुष्टात येतं. याआधी देखील बन्सीलाल व शंकरराव चव्हाण यांची अशी नियुक्ती झाली होती. बघा, विधानसभा किंवा विधान परिषद अशा दोन्ही सभागृहातून आलेल्या सदस्यांना हे सदस्यत्व मिळवता येत असतं. म्हणूनच प्रत्यक्षात निवडणूक लढवूनच निवडून येणं अनिवार्य नसतं. किंवा अशा परिस्थितीत 6 महिन्यापर्यंत कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून निवडता येते. म्हणूनच कोणतीही आमदारकी नसून देखील सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. आता विधानसभा आणि विधान परिषद यामधील फरक तुम्हाला माहिती नसेल किंवा उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात कसं आलं हे जाणून घेण्यासाठी कमेंट करा.